ते सोडा. नमस्कार, आज मी आले आहे ठाण्याला आणि आता मी चालली आहे मसाला बनवायला. इथे अतिशय सुंदर असे मसाले बनवून मिळतात, तेही ताजे ताजे, आणि सर्व प्रकारच्या मिरच्या इथे मिळतात. सर्व प्रकारचे मसाले आपल्या डोळ्यादेखत बनवून मिळतात. तर चला, या मार्गाने आपल्याला जायचं आहे. ठाणे वेस्टला आपला हा मसाला मार्केट आहे. इकडे वरती आल्यावर तुम्हाला हे तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी ही नेमप्लेट दिसेल. इकडून आपल्याला पुढे जायचं आहे. समोरच खालती जाण्यासाठी जिना आहे. तो जिना उतरून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. आता जिना उतरून मी खाली आलेली आहे. आता मी लेफ्ट साईडला आलेली आहे. बघू शकता तुम्ही, इकडे लेफ्ट साईड आहे. इथे तुम्हाला रिक्षा स्टँड दिसेल. तुम्हाला रिक्षाने जायचं असेल तर 5 मिनिट लागतील आणि जर चालत जायचं असेल तर 15 मिनिटे लागू शकतात. तुमच्या चालण्यावर आहे तुम्हाला किती वेळ लागेल ते. तर मी चालतच जात आहे. रिक्षा स्टँडच्या बाजूने हा जो रस्ता दिसतोय तिथून आपल्याला चालत जायचं आहे. रस्त्याने जाताना ही सर्व दुकाने तुम्हाला दिसतील. आपल्याला कुठेही वळण न घेता सरळ चालत जायचंय. मध्ये 2-3 वेळा असे चौक येतील, पण तरीही आपल्याला सरळ क्रॉस करून जायचंय. कोणताही टर्न घ्यायचा नाही. फायनली आता आपण पोहोचत आलेलो आहोत. इथे ही मोठी मोठी साडीची दुकानं दिसतील. आता हे एक शेवटचं मोठं साडीचं दुकान दिसेल. हे बघू शकता तुम्ही. या दुकानाच्या थोडं पुढे गेलं की समोर एक गल्ली लागेल. ही बघू शकता, ही आहे ती गल्ली. आता इथून या छोट्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे आणि इकडे सर्व अशी भांड्यांची दुकानं वगैरे लागतात. पूजेच्या सामानाची आणि भांड्यांची दुकानं आहेत इथे. सर्व छान छान भांडी इथे मिळतात. आणि इथून सरळ गेलो की उजव्या हाताला वळायचं आहे, म्हणजेच राईट साईडला. तर इथे तुम्हाला हे दिसतंय मसाला मार्ट. ह्या मसाला मार्टमध्ये आपल्याला जायचं आहे मसाला बनवण्यासाठी. फायनली मी या मसाला मार्केटमध्ये पोहोचलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान छान मिरची आणि मसाल्याचे सर्व पदार्थ फ्रेश ताजे ताजे तुम्हाला इथे दिसणार आहेत. पण माझं नेहमीचं ठरलेलं दुकान जय महाराष्ट्र मसाले असल्यामुळे मी तिथेच जाऊन मसाले घेते. आज 2 ते 3 वर्ष झाले मला इथे मसाले घेऊन. तुम्ही इथे नंबर बघू शकता. तुम्हाला हवं असल्यास इथे तुम्ही नंबर लिहून घेऊ शकता आणि कॉल करून जाऊ शकता. खूप छान छान मसाले तिथे मिळतात. तुम्हाला इथेच मसाला भाजून व दळूनसुद्धा मिळेल. यावर्षी युद्ध चालू होतं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत. तर बघूया त्याचा परिणाम मसालावर झालेला आहे का, आणि झाला आहे तर किती महाग मसाले झाले आहेत. कारण गेल्या वर्षीपर्यंत तर मी 1000 रुपयात 3.5 किलो मसाला बनवून नेत होती. तर यावर्षी बघूया आपण किती रुपये किलो मसाला मिळतो. मी यावर्षी जरा लवकर आल्यामुळे इथे गर्दी कमी दिसत आहे, नाहीतर खूप खूप जास्त गर्दी असते. कोणत्याही दिवशी या तुम्ही, गर्दी असतेच असते इथे. चला तर मग त्यांच्याचकडून जाणून घेऊया यावर्षीच्या मसाल्याचे भाव. नमस्कार दादा, मी दिव्यावरून आली आहे मसाला बनवण्यासाठी. मला आगरी मसाला हवा आहे. तर मसाल्याचा भाव काय आहे यावर्षी? अच्छा, आम्ही या पहिले 1000 रुपयात 3.5 रुपये. आता महाग झाले. काश्मीर 700 रुपये, बेडगी 500, इकडे 350 रुपये, त्यामुळे मसाले भाव वाढले. ठीक आहे, मला 6 किलो मसाला हवाय, म्हणजे 2400 रुपयाचा. तर तो भाजून वगैरे मग किती रुपये होतील? 30 रुपये किलो करायचे आहे, 60 रुपये किलो भाजायचे. अच्छा, ठीक आहे. हर्षदा म्हात्रे. हा, तुम्ही 6 किलो मसाला, 2400 6 किलो मसाला, तुम्हाला 3.5 किलो मिरची आहे ना, आणि 2.5 किलो 8 किलो करा. 8 किलो. 8 किलो
मेरे पास देखो 250 रुपये का डलिया है, 350 ये वाला थोड़ा सा धनिया दिया और ये खाना वाला रहने दे, जल्दी दे। रहने दे, नहीं चाहिए। 8 किलो मसाला 3200 रुपये, हां हां 5 किलो मेथी, 3 किलो सामान, अजून काय हळद पाहिजे? हां हळद 2 किलो. कोलम हळद 2 किलो, अजून मसाला भाजून दळायचा आहे ना? हो हो तेरे को नाम भी पता नहीं है। साल का नाही का? मैंने इतने साल का वो इधर ही रहता है। नाही का? और रियली लिखा तो था। आधा किलो दिखा, ये 1 किलो, जीरा 5 किलो, धनिया कितना लिखो? तर आपलं बिल बनवून झालेलं आहे आणि आपल्याला हे बिल घेऊन या काउंटरवर जायचं आहे. काउंटरवर जाऊन पहिले पेमेंट करायचं आहे, त्यानंतरच आपल्याला मसाला मिळेल. मग मी आता इथे पेमेंट करते. फायनली माझं पेमेंट करून झालेलं आहे आणि आता मी हे बिल घेऊन त्यांच्याकडे जाते. मग ते मसाला भरून देणार आपल्याला. आता या बिलामध्येच भाजायचे आणि दळायचे पैसे घेतलेले आहेत, त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला कोणतेच पैसे द्यायचे नाही. इथेच सर्व पेमेंट झालेलं आहे. चला तर मग आधी सर्व गरम मसाले घेऊया. इथे 2 काउंटर आहेत मसाल्याचे. तर गरम मसाल्याचं सेक्शन इथे सुद्धा आहे आणि तिथे सुद्धा. इथे गर्दी कमी असल्यामुळे मी इथून घेते. दोन्ही पण त्यांचेच आहेत. तर आता हे दादा आपल्याला गरम मसाला भरून देणार. हळदसुद्धा इथेच मिळेल. चला तर मग यांच्याकडून आपण गरम मसाला भरून घेऊया आणि गरम मसाला भरून झाल्यावर मिरची भरून घ्यायची. इथे सर्व गरम मसाले भरले जातात आणि सर्व मसाल्यांचे वजन प्रमाणात भरले जाते. त्यांचं प्रमाण कधीही चुकत नाही. आपल्याला फक्त कोणता मसाला पाहिजे हे त्यांना सांगायचं, त्यानुसार ते मसाले भरतात. मला आगरी मसाला हवा आहे, त्यामुळे मी आगरी मसाला सांगितला आणि त्याप्रमाणे त्यांचे मसाले आता भरणार आणि जसं पाहिजे तसा आपल्याला मसाला बनवून मिळेल. किती मसाले? हा सर्व गरम मसाला भरून झालेला आहे. आपण हळद घेणार आहोत. 2 किलो हळद घ्यायची आपल्याला. आता हे कुठे न्यायचं? आता माझी हळद आणि मसाला दोन्ही पण भरून झालेलं आहे. आता मी मिरच्या घ्यायला जाते बाजूला. ज्या प्रमाणात मी अख्खा गरम मसाला घेतलेला आहे त्याच प्रमाणात आता मिरच्या घ्यायच्या आहेत. तर आता आपल्याला ते काढून देणार, वजन बघणार आणि त्याप्रमाणे ते कोणती मिरची किती लागेल ते भरून देणार व्यवस्थित आपल्याला. चला तर मग सर्व मिरच्या बघून घेऊया आणि कोणती मिरची किती भरतायत ते बघूया.
लवंगी कमी टाका. लवंगी कमी टाका. कमी तिखट कमी पाहिजे. लाल जास्त पाहिजे. मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे की मला तिखट कमी पाहिजे आणि लाल जास्त पाहिजे, त्यामुळे त्यांनी लवंगी मिरची कमी आणि जी कलरसाठी वापरली जाते ती मिरची जास्त वापरली आहे, जास्त घेतली आहे. आता कोणती करायची? आता सर्व मिरची वगैरे भरून तयार झालेली आहे. आता मसाला बनवण्यासाठी घेऊन जाऊया. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला सुद्धा न्यायची गरज नाही, तेच आपल्यासोबत येणार आणि तेच मसाला घेऊन जाणार आहेत. तर त्यांच्यासोबत फक्त आपल्याला जायचं आहे आणि ते सुद्धा जास्त लांब नाही, अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे मसाला बनवण्याची चक्की आहे. तर छानपैकी आपल्या डोळ्यासमोर मसाला बनवला जातो, भाजला सुद्धा जातो आणि मग दळला जातो. फक्त ही जी चिठ्ठी आहे ती व्यवस्थित जपून न्यायची आहे, म्हणजे ते आपल्याला दाखवावं लागेल, कारण त्याच्यावर आपण भाजण्याचे आणि दळण्याचे पैसे दिलेले असतात. त्यामुळे ती चिठ्ठी अजिबात हरवायची नाही. इथे नंबरसुद्धा खूप कमी आहेत आज, खूप छान, कारण की मागच्या वेळेस आलेलो तेव्हा खूप गर्दी होती. आणि बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारची चक्की असते मसाला दळण्याची. तर व्यवस्थित अतिशय सुंदर पद्धतीने मसाला बनवला जातो. इथे मसाला भाजला जातो आणि तिकडे दळला जातो, या साईडला दळला जातो. तर खूप छान अशी प्रोसेस आहे. लगेच ते आपल्याला वजनही करून दाखवतात. इथे मी हळद आणि मसाला घेऊन आलेली आहे दळण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, सर्वच जण, खूप लोक येतात इथे, अगदी कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात इकडे मसाला बनवण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, मसाला भाजण्याचं यंत्र, आणि हे आगीवर भाजलं जातं, म्हणजे सिलेंडर आहे याला जॉईन केलेला. आणि खूप छान यंत्र आहे हे. याच्यामध्ये अगदी 10 ते 12 मिनिटे मसाला भाजला जातो. आपण हाताने भाजल्यावर करपण्याची वगैरे शक्यता असते किंवा खूप वेगळंच काम असतं ते, त्यापेक्षा हे छान अगदी सुंदर मसाला भाजला जातो. याच्यामध्ये सर्व बाजूने सारखा मसाला भाजला जातो. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित प्रोसेस होते मसाला भाजण्याची. तुम्ही बघू शकता इकडे हळदसुद्धा बनवून आलेली आहे आणि आपले मसाल्याचे पदार्थसुद्धा भाजून झालेले आहेत. तर ते आता काढून घेत आहेत हळूहळू. आणि आता हे काढून झाले की गरम असतानाच ते लगेच दळायला देणार चक्कीमध्ये. हा मसाला दळून झाल्यावर साधारण 200 ते 300 ग्रॅम कमी होतो, पण मसाल्याची क्वालिटी 1 नंबर असते. तुम्हाला सुद्धा जर असा मसाला बनवायचा असेल ना, तर नक्की इकडे ठाणे मसाला मार्केटमध्ये या आणि आपल्या आवडीचा मसाला बनवून घ्या. तुम्ही पाहू शकता इथे माझा मसाला बनवून तयार झालेला आहे आणि इथे वजन करण्यासाठी ठेवलेला आहे. तर साधारण थोडासा माझा मसाला कमी झालेला आहे. आणि इकडे पाहू शकता त्यांची दुसरी मिल इकडे आहे. इकडे सुद्धा खूप गर्दी असते. इकडे जास्त गर्दी असल्यामुळे मला त्यांनी त्या साईडला नेलं होतं. गेल्या वर्षी मी इकडे मसाला दळला होता. तर इथे बघू शकता माझा मसाला आणि हळद रेडी झालेली आहे. तर आता मी इथे पिशव्या घेत आहे मसाला आणि हळद पॅक करण्यासाठी, जेणेकरून ते अजिबात खराब होऊ नयेत, म्हणून मी त्यासाठी व्यवस्थित अशा पिशव्या घेत आहे. 2 साईजमध्ये मी पिशव्या घेतलेल्या आहेत, म्हणजे पाव किलो, अर्धा किलो असं वेगवेगळं वजन भरेल इतके मसाले भरता यावेत. आता मी घरी आल्यावर तुम्ही पाहू शकता, मी 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तास आपण या मसाल्यांना खुल्लेच ठेवायचे आहेत, बांधून नाही ठेवायचं. आणि त्यानंतर मी ह्या मसाल्याच्या पिशव्या पॅक करून ठेवणार. आधी मी हळद पॅक करायला घेतली. मी पाव किलोच्या पिशव्या बांधून घेतल्या, काही 300 ग्रॅमच्या पिशव्या बांधल्या आणि आता मी मसाला बांधून घेते. हा मसाला टिकून राहावा म्हणून यामध्ये
अशा प्रकारे काळ्या हिंगाचे खडे घालायचे, म्हणजे छोटे छोटे तुकडे घालायचे. एका पाकिटात एक तुकडा घातला तरी चालतो. तर अशा प्रकारे जर आपण मसाला भरून ठेवला तर वर्षभर किंवा 2 वर्षसुद्धा मसाला खराब होत नाही. तर माझा हळद आणि मसाल्याच्या पुड्या बांधून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, हा माझा गेल्या वर्षीचा मसाला आणि हळद आहे. तर 4 पाकिटं माझी उरलेली आहेत आणि मसाला साधारण 1 किलो उरलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता अजूनही तो सुद्धा मसाला चांगलाच आहे, कोणत्याही प्रकारची कीड वगैरे लागलेली नाही. तुम्हाला जर असा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ठाणे मसाला मार्केटमध्ये जाऊन मसाला बनवू शकता. आणि माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.